तो एक पाठी होता. त्याने एकदा ऐकलं ना लक्षात ठेवायचा, त्याला सगळं येतं. तो दुसरा बसला होता ना, तो दोन पाठी होता. एकदा कवीचं ऐकलं, एकदा त्या माणसाचं ऐकलं, मग त्याच्या लक्षात आलं. सातवा होता ना, तो सात पाठी होता, पण बुद्धू कोणच नव्हतं. आलं का लक्षात? तसं सद्गुरू असं म्हणतात, तुम्ही कोणीही धन नाही द्या, सगळे हुशार आहात. फक्त असं आहे, काहींना एकदा ऐकलं लक्षात असतं, काहींना दोनदा ऐकावं लागतं, काहींना तीनदा वाचावं लागतं, काहींना चारदा वाचावं लागतं. पण आपण आपली कॅपॅसिटी ओळखा आणि तसं वाचन करा, तुमचा सर्वांगीण विकास होईल. आलं का लक्षात? पण तुमच्या जीवनाचं शिल्प तुम्ही घडवा, कारण सद्गुरू असं सांगतात, तूच आहेस. हा काय शिकवलं बघाची? तूच आहेस. पुन्हा बोला. आणि संगत करण्यास सावध राहा, कारण चांगल्या संगतीमध्ये आयुष्याचं सोनं होणार आहे, वाईट संगतीमध्ये जीवनाची माती होणार. म्हणून संगतीमध्ये चांगल्या राहा, तुमचं जीवन सुंदर होईल. म्हणून चांगली संगत स्वतः निवडा. जे शिव्या घालतात, जे नको त्या व्यक्तांचा मोबाईल म्हणा किंवा इतर गाण्याचं म्हणा करत असतात, त्यांच्या संगतीत कधीच जाऊ नका. आणि अभ्यासाचा कंटाळा कधी करू नका. अभ्यासाचा कंटाळा म्हणजे पुन्हा बोला, बोला, सगळ्यांनी बोला. एक वाक्य लक्षात ठेवा, तुमचा एक जीवनाचा शिल्पकार हे लक्षात ठेवा. आणि तीन दैवत ब्रह्म विष्णू महेश कोण आहे? पहिला सर्वांनी बोला, दुसरं, तिसरं शिक्षक. आणि या तीन दैवतांना नेहमी नमस्कार करा आजपासून. आलं का लक्षात? आणि शाळेला नमस्कार करून शाळेत या, कारण हे ज्ञानाचं मंदिर आहे. इथेच तुम्ही शिकून फार मोठे होणार आहात. आपल्या गावाचं नाव, आपल्या शाळेचं नाव, आपल्या शिक्षकांचं नाव आणि आई वडिलांचं नाव